स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन कसा भरायचा त्या संदर्भामध्ये माहिती घेण्यापूर्वी आपण सर्वप्रथम आपल्या शाळेच्या या ठिकाणी शाळा सिद्धीमध्ये लॉग इन करून घेऊ। लॉग इन करताना सर्वप्रथम या ठिकाणी आपण युजरनेमच्या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस नंबर आणि खाली पासवर्ड टाकून या ठिकाणी आपण सबमिट या बटनावर क्लिक करू। सबमिट या बटनावर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपण आपल्या शाळेचा जो काही सेल्फ इव्हॅल्युएशनचा जो काही डॅशबोर्ड आहे आपण आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर या ठिकाणी आपण गेलेलो आहोत। या ठिकाणी होम पेजवर आपण या ठिकाणी आहोत। लर्नर, टीचर्स आणि 7 क्षेत्र 7 डोमेन हे आपल्या या ठिकाणी जर भरून झाले असतील तर आपण त्या खाली असलेला आपला जो काही या ठिकाणी दिसतंय आपला ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन हा आपल्या या ठिकाणी आता भरायचा आहे। ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन हा आपल्या या ठिकाणी भरायचा आहे। तर तो प्लॅन कसा भरायचा या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। ॲक्शन फॉर म्हणजे हा इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरण्यासाठी आपण कुठून जाणार आहोत याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतो की आपल्या शाळेच्या डॅशबोर्डवर डाव्या बाजूला लाल पट्टीमध्ये जे काही वेगवेगळे ऑप्शन आहेत यामध्ये या ठिकाणी एक पेनाचं चित्र असले या ठिकाणी आपलं एक दिसत आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरण्यासाठी या ठिकाणी जाणार आहोत। स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन यावर ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्यासमोर शाळेच्या डॅशबोर्डवर अशा प्रकारे आपल्याला ओपन झालेलं या ठिकाणी दिसणार आहे। हा आहे इम्प्रूव्हमेंट प्लॅनचा हा इंटरफेस आहे। या इंटरफेसवर कशा प्रकारे माहिती भरायची, इथे या ठिकाणी काय भरायचं किंवा इकडची बाजू असेल तर इथे काय माहिती भरायची किंवा वेगवेगळ्या रकान्यामध्ये काय काय माहिती भरायची या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत। इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरताना 2 बाबी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। ती म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की ॲक्शन फॉर कंटिन्युअस स्कूल इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरताना आपल्या या ठिकाणी आपल्या शाळेचं मिशन स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लिहून आहे मिशन स्टेटमेंट 20 to 50 वर्ड 20 ते 15 शब्दामध्ये आपल्या या ठिकाणी आपल्या शाळेचं मिशन स्टेटमेंट द्यायचं आहे। हा जो काय आपल्याला हा मिशन स्टेटमेंट 20 to 50 वर्ड इन टेक्स्ट बॉक्स शुड बी डिस्प्लेड अशा प्रकारे या ठिकाणी जी काही आपल्याला लाईन लिहून आहे या पांढऱ्या बॉक्समध्ये आपल्या या ठिकाणी टाईप करून इंग्रजीमध्ये हे मिशन स्टेटमेंट लिहायचं आहे। तर हे मिशन स्टेटमेंट काय असणार आहे तर जसं आपण म्हणतो की आपल्या शाळेचं एखादं घोषवाक्य किंवा ध्येयवाक्य हे लिहिलेलं असतं सब पढेंगे सब बढ़ेंगे किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा सारे शिकूया पुढे जाऊया किंवा कर्मण्यवाधिकार असते अशा प्रकारचे जे काही घोषवाक्य असतात किंवा मिशन स्टेटमेंट असतात हे आपल्या शाळेवर लिहिलेले असतात। आणि जे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे या ठिकाणी आपण स्टेटमेंट या ठिकाणी मिशन स्टेटमेंट लिहिणार आहोत तर ते मिशन स्टेटमेंट आपल्या शाळेच्या दर्शनी भागावर हे कायमस्वरूपी लिहिलेलं असावं आणि त्या धोरणानुसार आपलं कार्य चालू आहे असा त्याचा उद्देश आहे। हे झालं मिशन स्टेटमेंटच्या संदर्भामध्ये। मिशन स्टेटमेंट या ठिकाणी जर आपलं लिहून झाले असेल तर यानंतर उर्वरित जो काही खालचा भाग आहे या ठिकाणी दिलेला तर या भागासंदर्भामध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी मिशन स्टेटमेंट लिहून झालेलं आहे। मिशन स्टेटमेंटच्या खालचा जो काय भाग आहे या ठिकाणी आपल्याला नोट आहे की युजर कॅन एंटर मॅक्झिमम 15 वर्ड्स इन इच कॉलम याच्या खालची जी काय बाजू आहे या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला डोमेन 1 डोमेन 2 आणि डोमेन 3 दिसत आहे। तर हे डोमेन 1 डोमेन 2 आणि डोमेन 3 किंवा याच्या खालचेही डोमेन 4 5 6 7 आणि त्याच्या समोर जे काय असलेले जे काही आडवे कॉलम आहेत पांढरे आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये काय माहिती भरायची याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहू डोमेन 1 आहे, या ठिकाणी डोमेन 2 आहे, या ठिकाणी डोमेन 3 आहे, त्यानंतर या ठिकाणी डोमेन 4 आहे। अशा प्रकारे या ठिकाणी खाली डोमेन 5 आहे, त्यानंतर या ठिकाणी खाली डोमेन 6 आहे आणि त्याच्यानंतर शेवटी एक डोमेन 7 आहे। हे सर्व झाले 7 क्षेत्र
आता आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे की आपल्या या ठिकाणी सर्वप्रथम आपण पहिल्या डोमेन 1 याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करू की इनेबलिंग रिसोर्स ऑफ स्कूल अवेलेबिलिटी ॲडिक्वेसी अँड युजेबिलिटी हे आपलं पहिलं क्षेत्र आहे. पहिल्या क्षेत्राचा इम्प्रूव्हमेंट प्लॅन भरताना या ठिकाणी आपण काय भरणार आहोत, ह्या पहिला जो काही पांढरा बॉक्स दिसतोय आपला युजर कॅन एंटर मॅक्झिमम 15 वर्ड्स, या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे तर आपल्यावरती लिहून आहे एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट ॲज पर द डिफाईन्ड कोर स्टँडर्ड. म्हणजे काय की हा जो काही पहिलं क्षेत्र आहे, पहिलं क्षेत्र आपण भरत असताना, पहिल्या क्षेत्रामध्ये आपण टिक करत असताना त्या क्षेत्रामधील एकूण 12 गाभा मानकं होती आणि 12 गाभा मानकापैकी ज्या गाभा मानकामध्ये आपण लेवल 1 निवडलेले आहे अशापैकी समजा त्या 12 गाभा मानकापैकी जर आपण एका ठिकाणी लेवल 1 निवडले असेल, कुठलाही एखादा जर गाभा मानकापैकी जिथं आपण लेवल 1 निवडले आहे असं गाभा मानक आपण या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटसाठी घ्यायचं आहे. कुठे या ठिकाणी आपण ते लिहायचं आहे. असं आता समजा की डोमेन 1 मध्ये क्षेत्र 1 मध्ये आपल्याकडे एकापेक्षा जास्त गाभा मानकं हे लेवल 1 वर आहेत, तर त्यापैकी आपण कुठलंही गाभा मानक या ठिकाणी घेऊ शकता किंवा एकापेक्षा जास्तही गाभा मानक आपण या ठिकाणी माहितीसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी घेऊ शकता. हे असे गाभा मानक या ठिकाणी येतील की ज्यांच्याकडे आपली सध्या लेवल आपण 1 वर आहोत, आपल्या लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी काम करण्यास वाव आहे, असे गाभा मानकं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जर एखाद्या क्षेत्रामध्ये माहिती भरत असताना जर लेवल 1 वर आपण नसाल तर लेवल 2 मध्ये असाल तर त्याच्यामध्ये आपणास काम करण्यास वाव आहे, असं गाभा मानक आपण या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे थोडक्यात एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट ॲज पर द डिफाईन्ड कोर स्टँडर्ड, म्हणजे आपण 7 क्षेत्र भरत असताना या ठिकाणी आपल्याला क्षेत्रनिहाय घ्यायचे. तर क्षेत्र 1 मध्ये कोणतं घ्यायचं, क्षेत्र 2 मध्ये कोणतं आणि क्षेत्र 3 मध्ये, असंच खाली 7ही क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्यास काम करण्यास वाव आहे असं जे काही उपमुद्दा आहे माहिती भरतानाचा आपला क्षेत्र भरतानाचा. म्हणून क्षेत्रांची माहिती भरत असताना आपण या ठिकाणी पाहायचं आहे की आपण कोणत्या क्षेत्रामधील कोणत्या गाभा मानकामध्ये आपली लेवल 1 आहे किंवा 2 आहे असे कुठलेही मुद्दे आपण या ठिकाणी जे आपल्यास काम करण्यास वाव आहेत असे मुद्दे या ठिकाणी आपण घेऊ शकतो. हा झाला एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट. आता यानंतर दुसरा जो काय आहे त्याच्या समोरचा आपण या ठिकाणी हा पाहिला. याच्या समोरचा जो काय पुढचा मुद्दा आहे तो आहे प्रपोज्ड ॲक्शन. समजा आपल्याकडे एखाद्या बाबीमध्ये आपण लेवल 1 मध्ये आहोत आणि तो मुद्दा आपण या ठिकाणी इम्प्रूव्हमेंटसाठी या ठिकाणी घेतलेला आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये प्रपोज्ड ॲक्शन म्हणजे आपण कृती कार्यक्रम काय आखलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे, काय कृती कार्यक्रम आखलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपल्या या ठिकाणी प्रपोज्ड ॲक्शन या ठिकाणी युजर कॅन एंटर मॅक्झिमम 15 वर्ड या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती भरायची आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी आपली समस्या निवडून झाली, म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वाव असेल असं गाभा मानक या ठिकाणी आपण घेतलं. त्यानंतर आपण त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ॲक्शन प्लॅन काय आहे, प्रपोज्ड ॲक्शन काय आहे, नियोजन आपण काय केलं हे या ठिकाणी लिहिलं. आणि हे नियोजन लिहिल्याच्या नंतर सपोर्ट नीडेड, त्याच्या समोरचा मुद्दा असा आहे की सपोर्ट नीडेड यू कॅन एंटर मॅक्झिमम 15 वर्ड. म्हणजे आपण गाभा मानकमध्ये ज्यामध्ये काम करण्यास वाव आहे असे गाभा मानक निवडलं. त्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी ॲक्शन प्लॅन म्हणजे कृती आराखडा किंवा नियोजन तयार केलं. आणि या ठिकाणी सपोर्ट नीडेड म्हणजे या कार्यक्रम तयार करण्यासाठी, पूर्णत्वास जाण्यासाठी आपल्याला कुणाकुणाची मदत होणार आहे याच्या संदर्भामध्ये मग कोण कोण आपल्या या ठिकाणी मदत करू शकतं, पाण्याच्या संदर्भातला मुद्दा असेल, हँडवॉशच्या संदर्भातला मुद्दा असेल किंवा इतर कुठलाही मुद्दा असेल त्या क्षेत्रनिहाय, तर आपल्या या ठिकाणी कोण मदत करणार आहे, कुणाची मदत होणार आहे, आपले गट शिक्षणाधिकारी असतील, आपली SMC असेल, आपले गटविकास अधिकारी असतील, त्यासोबत आपले कुठलेही अधिकारी असतील, याच्या संदर्भामधली आपल्याला जी काही माहिती आहे, कोण कोण मदत करणार आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपल्या या ठिकाणी लिहायची आहे. आणि हे झाल्याच्या नंतर शेवटचा आणखीन एक मुद्दा असा आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सपोर्ट नीडेड. सपोर्ट नीडेडच्या नंतर एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला असा आहे की तो आहे ॲक्शन टेकन. म्हणून शेवटी ॲक्शन टेकन, सपोर्ट नीडेडच्या नंतर उजव्या बाजूला या ठिकाणी ॲक्शन टेकन हा एक मुद्दा आहे. आणि ॲक्शन टेकनवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अशी माहिती भरायची आहे ॲक्शन टेकनमध्ये की आपण सुरुवातीला या ठिकाणी आपली समस्या निवडून घेतली,
त्याच्यावर कृती कार्यक्रम तयार केला, त्याच्यानंतर त्यासाठी मदत कोण करणार आहे हे पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण काय ॲक्शन घेणार आहात, आपण SMCची चर्चा करणार आहात, आपण आपले गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, आपली पंचायत समिती, आपले शिक्षण अधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आपण काय पत्रव्यवहार करणार आहात का, ग्रामपंचायत असेल यांच्याशी चर्चा करणार आहात का, अशा प्रकारे एकंदरीत त्या ठिकाणी आपण त्याच्या नियोजनावर काय कृती करणार आहात, ॲक्शन प्लॅन आपला काय आहे, आपण काय ॲक्शन घेणार आहात हे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. सोबतच त्या ठिकाणी आपल्याला ती पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे याची आपल्या या ठिकाणी नोंद करायची आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर 7ही क्षेत्रानुसार आपल्या या ठिकाणी अशाच प्रकारची माहिती भरायची आहे. ही सर्व माहिती भरल्याच्यानंतर या ठिकाणाहून आपण सबमिट करणार आहोत आणि सबमिट केल्याच्यानंतर हे जे काय आपलं बॅकचं बटन दिसतं आहे, बॅकच्या बटनच्या खालच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स येईल आणि चेकबॉक्स केल्याच्यानंतर आपल्याला ते फायनल सबमिशन झाले का करायचे का विचारेल. परंतु फायनल सबमिशन करण्याच्या अगोदर आपण शाळेचा पूर्ण डॅशबोर्ड एकदा चेक करून पहा, कुठं काही माहिती भरायची राहिली का ती माहिती भरून घ्या आणि माहिती भरून झाल्याच्या नंतरच आपण या ठिकाणी आपल्या शाळेचं बाह्य स्वयंमूल्यमापन हे फायनल सबमिशन करा. हा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ खाली दिलेल्या लाल रंगातील सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भविष्यात बनवलेले नवनवीन व्हिडिओ आपल्या या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी पाहण्यास मिळतील. धन्यवाद.